नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांच्या सोडतीच्या जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आली। लॉटरीमध्ये अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 28 मे 2026 आणि अनामत रक्कम भरण्यासाठी शेवटचा दिनांक 29 मे 2026 असताना एकूण किती अर्ज आले आणि 28 तारखेपर्यंत आणखी एक सर्व अर्जदारांच्या मनामध्ये होती की ही लॉटरी पुन्हा पुढे ढकलली जाणार का, यासाठी मुदतवाढ मिळणार का? कारण पुण्याच्या लॉटरीला आचारसंहितेमुळे मुदतवाढ दिली गेली। या लॉटरीमध्ये सर्वात कमी अर्ज आलेले आहेत असं सांगण्यात येत आहे। या अगोदरच्या लॉटरीमधील इतिहास काय आहे आणि पुढील वेळापत्रक काय असणार आहे त्याबद्दलची आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल। तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। चला तर मग सुरुवात करूया। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांसाठी जी सोडत प्रसिद्ध करण्यात आली होती, या सोडतीला दोनदा मुदतवाढ देण्यात आली आणि 28 तारीख ही शेवटचा दिनांक असताना सुद्धा अर्जदारांच्या मनामध्ये एक भीती होती की या लॉटरीला कदाचित कमी प्रतिसादामुळे ही मुदतवाढ मिळणार का। आणि दुसरं कारण एक होतं म्हणजे पुण्याच्या लॉटरीला आचारसंहितेमुळे मुदतवाढ देण्यात आली, तर ही मुदतवाढ होणार का? पण 29 मे पर्यंत सुद्धा या लॉटरीबद्दल काही अपडेट आलेलं नाही आणि ही लॉटरी पुढे ढकलण्यात आलेली नाही। वेबसाईटवरती सुद्धा असे काही बदल करण्यात आलेले नव्हते। पण ही लॉटरी 29 तारीख झाल्यानंतर या लॉटरीमध्ये एकूण किती अर्ज आलेत आणि या लॉटरीमध्ये किती कॉम्पिटिशन असणार आहे की नाही याबद्दलची सर्व अर्जदारांच्या मनामध्ये उत्सुकता होती। तर या लॉटरीमध्ये एकूण किती अर्ज आले आणि या लॉटरीचा मागील इतिहास काय होता, तसेच पुढचं वेळापत्रक काय असणार आहे, पहिली ड्राफ्ट कधी लागणार आहे याबद्दलची आपण थोडक्यातपणे माहिती घेऊया। दिनांक 30 मे रोजी लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये याबद्दलचं सविस्तर वृत्त आलेलं होतं। आपण ते वृत्त पाहूया। म्हाडा मुंबई मंडळ सोडत 2026ला सर्वात कमी प्रतिसाद, 2640 घरांसाठी 76,000 अर्ज, 80,000चा टप्पाही गाठता आलेला नाही। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2640 घरांसाठीची नोंदणी, अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रिया शुक्रवारी संपुष्टात आली। शेवटच्या दिवसापर्यंत 2640 घरांसाठी 76,000 अर्ज प्राप्त झाले। अनामत रकमेसह प्राप्त अर्जदारांची संख्या 80,000चा टप्पाही गाठू शकलेली नाही। मागील काही वर्षाच्या तुलनेत या सोडतीला मिळालेला हा सर्वात कमी प्रतिसाद आहे। अल्प प्रतिसादामुळे सोडतपूर्व प्रक्रियेस दोनदा मुदतवाढ, बोरिवली, मालाड, मालवणी, गोरेगाव, अंधेरी, जुहू, वांद्रे, दादर, ताडदेव, विक्रोळी, कन्नमवार नगरसह या अन्य काही ठिकाणच्या 2640 घरांसाठी मुंबई मंडळाने 30 मार्चपासून नोंदणी, अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात केली होती। सोडतीच्या मूळ वेळापत्रकानुसार 30 मार्च ते 30 एप्रिलपर्यंत अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रिया सुरू राहणार होती। मात्र 27 एप्रिलपर्यंत अनामत रकमेसह केवळ 29,000 अर्ज सादर झाल्याने मुंबई मंडळाला 27 एप्रिलला अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रियेस 15 दिवसांची मुदतवाढ दिली। या मुदतवाढीमुळे 15 मे रोजी काढण्यात येणारी सोडत 5 जूनवर गेली आणि दुसऱ्या मुदतवाढीनुसार 15 मेला अर्ज विक्री स्वीकृतीची प्रक्रिया संपुष्टात येणार होती। मात्र अवघे काही दिवस शिल्लक असताना सोडतीला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अखेर सोडतपूर्व प्रक्रियेस दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याची नामुष्की उडवली। तर 5 जूनची सोडत ही अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडली। दुसऱ्या मुदतवाढीनंतर 29 मे रोजी अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रियेची मुदत ही संपुष्टात आली। अर्ज विक्री स्वीकृतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत 97,613 अर्ज प्राप्त झाले। यापैकी 75,366 अर्जदारांनी अनामत रकमेसह अर्ज दाखल केले आहेत। शेवटच्या दिवसाच्या RTGS NEFTसह प्राप्त झालेल्या अर्जाची संख्या मुंबई मंडळाला प्राप्त झालेली नाही, ही संख्या 500 ते 1000च्या दरम्यान असण्याची शक्यता होत आहे। त्यामुळे 2640 घरांसाठी 76,000 अर्ज प्राप्त होण्याची शक्यता आहे। तर अर्जाची संख्या 80,000चा टप्पासुद्धा गाठू शकलेली नाही। त्यामुळे मागील काही वर्षातील हा सर्वात कमी प्रतिसाद आहे। मुंबई मंडळाच्या सोडतीला मागील 15 वर्षाच्या लाखाच्या वर प्राप्त अर्ज झालेले आहेत। काही सोडतीतील घरांसाठी 4 ते 5 लाख अर्जही प्राप्त झाले आहेत। मागील 2 सोडतीची संख्या पाहता सोडतीसाठी 1 लाखाच्या वर अर्ज प्राप्त झाले होते। त्यामुळे हा प्रतिसाद अत्यंत कमी मानला जात आहे।
महागडी घरे व अत्यल्प गटासाठी केवळ 5% या सोडतीमध्ये घरे असल्याने सोडतीला कमी प्रतिसाद मिळाल्याचे म्हटले जात आहे. प्राप्त अर्जाची प्रारूप यादी प्रसिद्धी झाल्यानंतर कोणत्या घरांना किती अर्ज प्राप्त झाले आहेत, कोणती घरे नाकारली हे स्पष्ट होईल. दरम्यान सोडतपूर्व प्रक्रियेस दुसरी मुदतवाढ देताना मुंबई मंडळाने सोडतीची तारीख लवकरच प्रसिद्ध करू असे जाहीर केले होते. मात्र सोडतपूर्व प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असतानाही सोडतीची तारीख जाहीर झाली नाही. त्यामुळे अर्जदारांचे लक्ष सोडतीच्या तारखेकडे लागलेले असून मुंबई मंडळाने लवकरात लवकर तारीख जाहीर करावी अशी अर्जदारांकडून मागणी होत आहे. ड्राफ्ट यादी आणि अंतिमतः पात्र अर्जदारांची यादी कधी लागणार आहे त्याबद्दलची माहिती घेऊया. सर्वात पहिल्यांदा आपण वेबसाईटवरती गेल्यानंतर housing.mahada.gov.in या संकेतस्थळावरती गेल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन एंड 28 मे, यानंतर ऑनलाईन पेमेंटसाठी 29 मे, RTGS सुद्धा 29 मे आणि ड्राफ्ट यादी ही 10 जून 2026 रोजी दुपारी 3 वाजता लावण्यात येणार आहे आणि त्यानंतर 6 दिवसाचा मध्ये गॅप दिलेला आहे आणि अंतिमतः पात्र अर्जदारांची यादी ही 16 जून 2026 दुपारी 3 वाजता लावण्यात येणार आहे. या लॉटरीमध्ये अर्ज करण्यासाठीची मुदत जी होती 29 मे यानंतर आणि पहिली ड्राफ्ट यादी लागण्यामध्ये यामध्ये सुद्धा 10 ते 12 दिवसाचा कालावधी आहे आणि ड्राफ्ट यादी आणि अंतिमतः पात्र अर्जदारांची यादी यामध्ये सुद्धा 6 दिवसाचा कालावधी दिलेला आहे आणि लॉटरीचा जो सोडत होणार आहे आणि रिफंड जे कधीपासून होणार आहे याबद्दलची अजून काहीही माहिती अपडेट करण्यात आलेली नाही. पण आता ही ड्राफ्ट यादी आणि अंतिमतः पात्र अर्जदारांची यादी ही दिलेल्या वेळापत्रकानुसार लागणार का, की यामध्ये सुद्धा काही बदल करण्यात येतील. आणि जर ड्राफ्ट यादी आणि अंतिमतः पात्र अर्जदारांची यादी यामध्ये जर 6 दिवसाचा कालावधी असेल तर सोडतीसाठी किमान 1 ते 2 आठवड्याचा कालावधी मध्ये गॅप असणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.